नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. गॅल्व्हॅनिक उपचार त्वचेला उत्तेजित करण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी, निस्तेज त्वचा उचलण्यासाठी आणि त्वचेचा टोन सुधारण्यासाठी निम्नस्तरीय विद्युत प्रवाह वापरते. उद्दिष्टे. या सेशनच्या अंती आपण या गोष्टी करू शकाल: गॅल्व्हॅनिक फेशियल उपकरण व त्याचे कार्य वर्णन करणे, गॅल्व्हॅनिक फेशियल उपकरणाचे वापरण्यायोग्य उद्दिष्टे आणि गॅल्व्हॅनिक फेशियल उपकरण वापरून फेशियल करून दाखवू शकाल. गॅल्व्हॅनिक फेशियल डिव्हाइस हे एक सौंदर्य साधन आहे जे त्वचेचे स्वरूप सुधारण्यात मदत करण्यासाठी निम्न लेव्हल विद्युत प्रवाह वापरतं. या उपकरणामध्ये सामान्यतः 2 धातूचे प्रोब असतात, एक पॉझिटिव्ह चार्ज केलेले आणि एक निगेटिव्ह चार्ज केलेले, जे त्वचेद्वारे विद्युत प्रवाह चालवण्यासाठी वापरले जातात. हे उपकरण 2 टप्प्यात काम करतं: डेसिनक्रस्टेशन, आयोंटोफोरेसिस. डेसिनक्रस्टेशन टप्प्यात निगेटिव्ह चार्ज केलेल्या प्रोबचा वापर त्वचेवर खोल क्लेन्झिंग लोशन किंवा जेल लावण्यासाठी केला जातो. विद्युत प्रवाह छिद्रांमधील अशुद्धता आणि मोडतोड सोडण्यास आणि तोडण्यास मदत करतं, ज्यामुळे ते त्वचेतून काढणे सोपे होते. आयोंटोफोरेसिस टप्प्यात पॉझिटिव्ह चार्ज केलेल्या प्रोबचा वापर त्वचेवर पोषक तत्वांनी युक्त सिरम किंवा इतर स्किन केअर उत्पादन लागू करण्यासाठी केला जातो. विद्युत प्रवाह उत्पादनास त्वचेमध्ये खोलवर ढकलण्यास मदत करतो, जेथे ते अधिक प्रभावीपणे शोषले जाऊ शकते आणि अधिक फायदे प्रदान करतात. गॅल्व्हॅनिक फेशियल उपकरण रक्तप्रवाह उत्तेजित करण्यास देखील मदत करू शकते, जे संपूर्ण आरोग्य आणि त्वचेचे स्वरूप सुधारू शकतं. गॅल्व्हॅनिक उपचारांचा अनुप्रयोग. चला तर आता गॅल्व्हॅनिक उपचाराचा वापर पाहूया. हे उपचार विविध प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत, परंतु त्वचेच्या विशिष्ट स्थितीसाठी ते अधिक प्रभावी आहेत, जसे की तेलकट त्वचा, गजबजलेली त्वचा, पुरळ प्रवण त्वचा, निर्जलित त्वचा म्हणजे डिहायड्रेटेड त्वचा आणि वृद्धत्वाची त्वचा. जरी गॅल्व्हॅनिक उपचार सुरक्षित आणि बहुतेक त्वचेच्या प्रकारांसाठी योग्य आहे, तुम्ही पुढील परिस्थिती असलेल्या ग्राहकांसाठी या उपचाराची शिफारस करू नये, जसे सेन्सिटिव्ह त्वचा, रोसेशी, तुटलेली किंवा खराब झालेली त्वचा, धातुरोपण किंवा उपकरणे, मेटल इम्प्लांट आणि गर्भधारणा. तुमच्या क्लायंटला यापैकी कोणत्याही परिस्थितीची चिन्हे दिसत असल्यास उपचार सुरू ठेवू नका. क्लायंटच्या त्वचेचा प्रकार, समस्या आणि त्यांच्यात असलेल्या कोणत्याही विरोधाभासांचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्याशी सखोल सल्लामसलत करून सुरुवात करा. ही पायरी तुम्हाला त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार उपचार सानुकूलित करण्यात आणि प्रक्रियेदरम्यान त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करेल. गॅल्व्हॅनिक डिव्हाइस उपचारासाठी क्लायंटची सूचित संमती मिळवा. त्यांना संभाव्य फायदे, जोखीम आणि उपचारानंतरच्या काळजी सूचनाबद्दल माहिती द्या. त्यांचे कोणतेही प्रश्न किंवा समस्या सोडवा. त्यांना संमती फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास सांगा. तुम्ही तुमच्या क्लायंटवर गॅल्व्हॅनिक ट्रीटमेंट करण्यापूर्वी तुम्ही इन्फेक्शन टाळण्यासाठी डिसइन्फेक्टंट व्हाईपने डिव्हाइस स्वच्छ केल्याची खात्री करा. आपण आपले हात साबण आणि पाण्याने देखील धुवावेत. प्रक्रियेपूर्वी क्लायंटला आरामदायक वाटत असल्याची खात्री करा. गॅल्व्हॅनिक उपचारादरम्यान क्लायंटला कोणत्या प्रक्रिया आणि संवेदना जाणवू शकतात हे स्पष्ट करा. त्यांना कमी लेव्हल विद्युत प्रवाह आणि त्यांना जाणवणाऱ्या मुंग्या येणे किंवा तापमान वाढीबद्दल माहिती द्या. त्यांना खात्री द्या की उपचारांमुळे अस्वस्थता किंवा वेदना होऊ नये. क्लायंटला उपचार क्षेत्रातून कोणतेही दागिने किंवा धातूच्या वस्तू काढून टाकण्यास सांगा, कारण यामुळे गॅल्व्हॅनिक प्रवाहात व्यत्यय येऊ शकतो आणि अस्वस्थता किंवा त्वचेच्या प्रतिक्रिया उद्भवू शकतात.
क्लायंटला सलून गाऊन घालायला द्या आणि क्लायंटला फेशियल बेडवर आरामात झोपायला लावा. त्यानंतर क्लायंटच्या हेअरलाईन भोवती हेडबँड लावा. यानंतर आपण प्रक्रिया सुरू करू शकता. गॅल्व्हॅनिक उपचारांमध्ये सामील असलेले चरण. चला, आता क्लायंटवर गॅल्व्हॅनिक उपचार कसे केले जातात ते पाहूया. या प्रक्रियेमध्ये 5 मूलभूत चरणांचा समावेश आहे. पहिली पायरी, त्वचा स्वच्छ करा. दुसरी पायरी, त्वचेवर ॲसिडिक सोल्युशन लावा. तिसरी पायरी, त्वचेवर अल्कलाइन सोल्युशन लावा. चौथी पायरी, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने त्वचेवर लावा. पाचवी पायरी, त्वचेला शांत करण्यासाठी सिरम किंवा मॉइश्चरायझर लावा. आता प्रत्येक चरण तपशीलवार पाहूया. कोणताही मेकअप, तेल किंवा मळ काढण्यासाठी क्लिन्झिंग मिल्कने क्लायंटचा चेहरा स्वच्छ करून सुरुवात करा. गॅल्व्हॅनिक करंट त्वचेत प्रभावीपणे प्रवेश करण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण पायरी आहे. कोमट पाण्यात भिजवलेल्या फेशियल स्पंजने चेहरा स्वच्छ धुवा आणि त्वचेला हलके क्लिन्झर लावा. गोलाकार हालचालीत त्वचेवर क्लिन्झर मसाज करण्यासाठी आपल्या बोटांच्या टोकांचा वापर करा आणि ते स्वच्छ धुवा. क्लायंटच्या त्वचेच्या प्रकारासाठी आणि स्थितीसाठी योग्य असल्यास त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि उत्पादनाच्या चांगल्या प्रवेशास प्रोत्साहन देण्यासाठी त्वचा एक्सफोलिएट करण्याचा विचार करा. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. गॅल्व्हॅनिक उपकरण वापरण्यापूर्वी क्लायंटची त्वचा पूर्णपणे स्वच्छ केली आहे याची खात्री करा. ॲसिडिक सोल्युशन त्वचेतले तेल तोडते, कूप साफ करते आणि त्वचेची कोणतीही अशुद्धता काढून टाकते. गॅल्व्हॅनिक उपकरणांसह वापरण्यासाठी विशेषतः तयार केलेले ॲसिडिक सोल्युशन निवडा. निवडलेले सोल्युशन क्लायंटच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असल्याची खात्री करा. संपूर्ण चेहऱ्यावर ॲसिडिक सोल्युशन लागू करण्यापूर्वी क्लायंटच्या त्वचेच्या लहान भागावर, विशेषतः आतील हातावर किंवा कानाच्या मागे पॅच टेस्ट करा. थोड्या प्रमाणात ॲसिडिक सोल्युशन घ्या आणि ब्रश वापरून क्लायंटच्या चेहऱ्यावर आणि मानेवर पातळ समान थर लावा. पुढे त्वचेवर कंडक्टिव्ह अल्कलाइन जेल लावा. हे जेल गॅल्व्हॅनिक करंटची चालकता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेत खोलवर ते जाऊ शकतात. गॅल्व्हॅनिक फेशियल उपचारांमध्ये वापरण्यासाठी विशेषतः तयार केलेले अल्कलाइन सोल्युशन निवडा. निवडलेले सोल्युशन क्लायंटच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असल्याची खात्री करा. थोड्या प्रमाणात अल्कलाइन सोल्युशन घ्या आणि कॉटन पॅड किंवा ब्रशचा वापर करून ते उपचार क्षेत्रावर समान रीतीने लावा. पातळ थराने सुरुवात करा आणि हळूहळू चेहऱ्याच्या इच्छित भागांना झाकण्यासाठी आवश्यक रक्कम वाढवा. डोळा आणि ओठ असे नाजूक क्षेत्र टाळा. या पायरीला आयन्टोफोरेसिस म्हणून ओळखले जाते. गॅल्व्हॅनिक उपकरण चालू करा आणि क्लायंटला निगेटिव्ह प्रोब धरण्यास सांगा. पॉझिटिव्ह चार्ज केलेल्या प्रोबसह त्वचेला वरच्या दिशेने आणि बाहेरच्या दिशेने हळूवारपणे मसाज करा. मानेपासून सुरुवात करा आणि एकावेळी एका भागावर लक्ष केंद्रित करून कपाळापर्यंत काम करा. डोळे आणि ओठ यासारख्या संवेदनशील भागांना टाळा. उपचार सातत्यपूर्ण दाब आणि गुळगुळीत हालचालींसह केले जात असल्याची खात्री करा. हे त्वचेवर लागू केलेल्या त्वचेच्या काळजी उत्पादनांच्या प्रवेशामध्ये सुधारणा करते. 10 ते 15 मिनिटे त्वचेची मसाज करत राहा. संपूर्ण उपचारांदरम्यान तुमच्या क्लायंटला त्यांच्या आरामाची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधा. गॅल्व्हॅनिक करंटमुळे त्यांना सौम्य मुंग्या येणे किंवा किंचित संवेदना जाणवल्या पाहिजेत. ही एक टिप आहे. उपचारादरम्यान जेल कोरडे झाल्यास डिव्हाइस सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्वचेवर थोडेसे पाणी लावा.
गॅल्व्हॅनिक उपकरण बंद करा आणि फेशियल स्पॉन्जसह कोणतेही जेलचे अवशेष काढून टाका. यानंतर फेशियल टिश्यूने त्वचा कोरडी करा. नंतर कॉटन पॅडने फेशियल लोशन लावा. तुम्ही अतिरिक्त स्किन केअर उत्पादने जसे की सिरम किंवा मॉइश्चरायझर देखील त्वचेवर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि गुळगुळीत राहील. हे आपल्याला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो गॅल्व्हॅनिक फेशियल उपकरण आणि त्याची कार्ये, गॅल्व्हॅनिक फेशियल उपकरण अनुप्रयोग आणि गॅल्व्हॅनिक उपकरणाचे वापरून फेशियल करण्याची प्रक्रिया. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.